बोला माता लक्ष्मीची जय। मित्रांनो नमस्कार, आपले स्वागत करते। आज मी तुम्हाला माता लक्ष्मीची खूप सुंदर कथा सांगणार आहे। आज आपल्या सर्वांच्या घरी मंगळ गौरीचे आगमन झाले आहे, तरी आपण सर्वांनी ही कथा आवर्जून ऐकावी, जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा तुमच्या सदा सर्वदा राहील। चला तर मग जास्त उशीर न करता आजची कथा सुरू करूयात। मित्रांनो, आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होतं। ब्राह्मण अत्यंत गरीब असला तरी त्याला सोन्यासारखी 2 मुलं होती आणि सुगरण पत्नी होती। कुटुंब प्रेमाने आणि देवावरच्या विश्वासाने रोजचं जगणं कंठत होतं। पोटा पाण्यासाठी ब्राह्मण भिक्षुकी करून आणि गावात भिक्षा मागून प्राप्त झालेल्या थोड्याफार अन्नधान्यावर आपला गुजराण करीत होता। त्यांच्या झोपडीवजा घरात सुद्धा सुखाचा आणि समाधानाचा दिवा तेवत होता, तरीही दारिद्र्याचं सावट कायम होतं। मग भाद्रपद महिना आला आणि गावात सर्वत्र उत्साह पसरला। घराघरात गौरीचे आगमन होऊ लागलं। स्त्रिया पारंपरिक पोशाख घालून गौरीच्या मूर्ती घरी आणत होत्या। रस्तोरस्ती मंगल उत्साह पाहायला मिळत होता। मंदिरांच्या आणि घरांच्या ओसरीवर घंटानाद होऊ लागला होता। ब्राह्मणाची लहान मुलंही हा गोंगाट आणि उत्साह पाहून आनंदले। त्यांच्या निरागस डोळ्यांत आश्चर्य दाटून आलं। सगळ्यांच्या घरी गौरी येतात, मग आपल्या घरी का नाही, हा विचार त्यांच्या लहानशा मनात आला। दुपारनंतर मुले खेळता खेळता शेजारच्या अंगणात बायका गौरीचे स्वागत करताना पाहत होती। देवीची गाणी आरत्या ऐकू येत होत्या। अखेर त्यांच्या उत्साहाला आवर बसला नाही। ती धावत पळत आपल्या घराकडे आली। घरी येताच त्यांनी उंबरठा ओलांडताच जोरात हाक मारली, आई आई, आपल्या घरी गौराई गौरी आणूया ना। सगळ्यांकडे गौरी आलेत, आपल्या घरी पण आणा। छोटे हात आईच्या साडीला ओढू लागले। आई मातीच्या चुलीजवळ बसून उरलेलं जेवण ताटात काढत होती। मुलांचा आनंद आणि आर्जवी आवाज ऐकताच तिचं काळीच पिळवटलं। ती हसरा चेहरा करत म्हणाली, बाळांनो, आपण गौरी आणायला तर हवी, पण गौरी आणून काय करू? गौरीची पूजा करायला लागते, नैवेद्यासाठी घावन फाटल्यासारखे पदार्थ करावे लागतात, त्यासाठी आपल्याकडे काहीच नाही रे। शेवटचा शब्द उच्चारताना तिचा स्वर हलका कापरा झाला। मुलांच्या हट्टापुढे आपल्या गरिबीची आठवण करून देताना तिच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं। पण लहानग्यांना त्या गोष्टीचं काय समजणार? त्यांना तर फक्त आपल्या घरातही गौरी यावी, उत्सव साजरा व्हावा हाच हट। एक मुलगा आईच्या पुढ्यात येऊन गोड आवाजात म्हणाला, आई, अगं, आपल्या घरी काही नसेल तरी आपण बाबांना सांगूया ना। बाबा बाजारातून सामान आणून देतील, मग तू अगदी छान नैवेद्य करशील आणि आपणही गौरी आणूया। दुसऱ्या मुलानेही लगेच मान डोलावली, हो ना आई, बाबांना सांग ना। गरिबीचे चटके सोसलेल्या त्या आईला हे लॉडक्या मुलांचे निरागस शब्द ऐकून हुरहुर लागली। तिच्या एका हाताने ती डोळ्यातलं पाणी टिपत होती। मुलांच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवत ती मौस्वरात म्हणाली, बरं रे बाळांनो, बाबांना विचारा, ते सामान घेऊन येतील तर मी नक्की गौरी आणीन आपल्या घरी। आईकडून आशेचं उत्तर मिळताच मुलांनी उड्या मारल्या। आता बाबा नक्की आणतील ना सगळं? त्यांनी पुन्हा एकदा खुशीत विचारलं। आईने हसून मान होकारार्थी हलवली। मुलं पटकन आईचा निरोप घेऊन अंगणातून बाहेर पळाली। त्यावेळी ब्राह्मण बाहेर अंगणातल्या चिंचेच्या झाडाखाली उभा होता। दिवसभर भिक्षा मागायला जावं तर मिळालेलं नव्हतं। हाती पडलेली रिकामी झोळी घेऊन तो विचारात मग्न होता। मुलांनी धावत येऊन त्याला घेरलं। दोघांच्याही चेहऱ्यावर उत्साह आणि डोळ्यांत विनवणी होती। बाबा बाबा, चला ना पटपट बाजारात। आई म्हणाली, सामान आणलं तर ती आपल्या घरी गौरी आणेल। तुम्ही घावन घातल्याचं सगळं सामान घेऊन या ना बाबा, प्लीज। दोघांनी आळवणी केली। गरीब बापाने हतबल नजरेने घरभर पाहिलं। घरातल्या कोपऱ्यात मडकं, डब्या, पेटी सगळं ओस पडलेलं होतं। फुलवातासाठी तेल नव्हतं, कण्या नव्हत्या, धान्याचा एक दाणा नव्हता। तो जीव कासावीस होऊन गेला। मुलांचे निरागस डोळे आपल्या काळजावर जणू घाव घालत होते। बापाचं मन हेलावलं, हे देव, माझी मुलं काही चुकीचं मागत नाहीयेत, त्यांच्या आनंदासाठी मी काहीच करू शकत नाही, हे माझं दुर्दैव। त्याच्या डोळ्यांत आसवे चमकली, पण मुलांसमोर तो सावरत म्हणाला, बरं, तुम्ही आत खेळा, मी काही विचार करून येतो। मुलांना काहीतरी उत्तर मिळालं म्हणून ते खुश झाले आणि धावत पळत पुन्हा घरात गेले। बाप मात्र जागच्या जागी गार झाला होता। तो विचार करत होता, घरात धान्य नाही, पैसे नाहीत, भिक्षा मागून हाती काही आलं नाही। उद्या सण साजरा करण्याची सोय तर लांबची गोष्ट, आजच्या संध्याकाळचं पोटभरणही अनिश्चित आहे। आपल्या लेकरांच्या आनंदासाठी आपण काहीही करू शकत नाही, यापेक्षा स्वतःचं आयुष्य संपवणं केव्हाही बरोबर। त्या ब्राह्मणाच्या हृदयात निराशेचा काळाकूट ढग दाटून आला। गरिबाला नादान ना उधार, जगण्यात काही अर्थच नाही उरला, तो मनात म्हणाला। तिथे उभे उभ्याच त्याने एक मोठा निर्णय घेतला। देवा, आता तूच सावध कर, नाहीतर मी हा जीवनप्रवास इथेच संपवतो, असे म्हणत त्याने देवरूपी जगज्जननीला हाक मारली।
डोळे पुसत तो उठला. गळ्यातल्या भगव्या कापडाने घाम आणि अश्रू एकत्र पुसले आणि तो धावत पळत घराबाहेर पडला. अंधारतद्री संध्याकाळ होत आली होती. आकाशात लाल केशरी छटा पसरत होत्या. ब्राह्मण वेड्यासारखा गावाबाहेर तळ्याकाठी जाणाऱ्या पायवाटेने चालत सुटला. पावलांचा वेग वाढत होता तसा त्याचा निश्चय पक्का होत होता. मरणच या दुःखातून सोडवेल. माझ्या मरणानंतर गावकरी कदाचित माझ्या मुलांना 2 घास खाऊ घालतील, तो स्वतःलाच पटवू लागला. दूर तळ्याकाठची पाळ दिसू लागली. बस इतकंच आयुष्य होतं माझ्या वाट्याला, असे म्हणत त्याने आत सुस्काऱ्यासोबत डोळे मिटले. मग तो तळ्याकाठी पोहोचण्याआधीच रात्र पडू लागली. वाट जवळजवळ अंधारली होती. फक्त दूर मंदिराच्या कळसावरचा दिवा लुकलुकत होता. तेवढ्या त्याच्या कानावर एक स्त्रीचा स्वर आला. कोण रे तिकडे? थांब. ब्राह्मण दचकला. अंधारातच त्याने आजूबाजूला पाहिलं. तळ्याकडे जाणाऱ्या त्या सुनसान वाटेवर थोड्याच दूरवर एक सावळी आकृती उभी होती. जवळ जाताच कळलं ती एक वृद्ध सवाष्णबाई होती. वयोमानाने तिची कटी वाकली होती. हातात एक कथीचा काठी घेतली होती. जवळ जाताच तिने मायेने विचारलं, असं धावपळ करून कुठे निघालास मुला? सायंकाळी तळ्याकाठी एकटा. तिच्या आवाजात अद्भुत वात्सल्य होतं. ब्राह्मणाचं अंतःकरण उफाळून आलं. तो काही बोलणार एवढ्यात तिच्या लक्षात आलं की या माणसाचं काहीतरी बिनसलं आहे. वृद्ध सवाष्णीने आर्जवीने विचारलं, बाळा काय झालंय? तू असा दुःखी का वाटतोयस? त्या माऊलीने हाताने जवळच्या दगडावर बसायला खुणावलं. ब्राह्मण खालीच गवतावर कोसळल्यासारखा बसला. डोळ्यांतील धरणीकाठच फुटला आणि तो हमसून रडू लागला. त्याच्या शब्दांना आवाज फुटेना. म्हातारीने पाठीवर हात ठेवला. ती शांत स्वरात म्हणाली, बरं अगदी शांत हो, प्रथम रडू नकोस. मला सगळं नीट सांग. काही वेळाने ब्राह्मण सावरला. त्याने फाटका गव्हाळ अंगरखा सावरत त्या म्हातारीला आपल्या हलाखीची हकीकत सांगितली. आजी, घरची प्रचंड गरिबी. लेकरांचे काटकसर करून पोट भरतो, पण आज त्यांनी गौरीचा हट्ट धरलाय. त्यांच्या लहान जीवाला कुठून कळणार आपली अवस्था? मी काय करू न सांगता घराबाहेर पडलो आणि प्राण देऊन या सगळ्यांतून सुटका करून घ्यावी म्हणून तळ्याकडे निघालो होतो. हे बोलताना त्याचा कंठ पुन्हा दाटला. वृद्ध आजीबाईला सारं समजलं. तिच्या चेहऱ्यावर करुणा उमटली. अरे वेड्या, एवढ्यासाठी जीव देतात का कोणी? ती धीराने म्हणाली, गरिबी ही एक परीक्षा आहे बाळा. परमेश्वराने माणसाला सक्षम केलेलं असतं प्रत्येक संकट सामना करायला. तू असा हताश होऊ नकोस. तुझी मुलं किती भाग्यवान, त्यांना असा नीतिमान बाप लाभलाय. त्यांच्या आनंदासाठी जीव द्यायच्या आधी एकदा जगण्याचाही प्रयत्न कर. ब्राह्मण तिचं बोलणं शांतपणे ऐकत होता. त्याच्या डोळ्यांतली निराशा हळूहळू विरघळत होती. म्हातारी पुढे म्हणाली, तुझी अवस्था कठीण आहे खरी, पण परमेश्वर कधी ना कधी दयाळू होईल. थोडं धीर धर. तुझ्यासारख्या भक्ताची गाऱ्हाणी तो नक्की ऐकेल. आणि बाळ, संसारात सुखदुःख येतच असतात. उद्या तुझ्या मुलांच्या डोळ्यांतलं आनंदाश्रू पाहायला हवे ना तुला? मग संयम सोडू नकोस. तिच्या शब्दांत अपार ममता आणि शांती होती. त्या 4 शब्दांनी ब्राह्मणाचं ढासळलेलं मन थोडंसं सावरलं. त्याने आसवा पुसली. आतून आला तसा तिच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करण्यासाठी तो वाकला. माताजी, तुम्ही कोण देवदूत आहात अशी माझी वाटते. माझ्या मूर्ख डोक्याला शहाणपण आणलं इतक्यात. त्याच्या शब्दांत कृतज्ञता होती. म्हातारीने त्याला अलगद उचललं आणि म्हणाली, चल, मला आधी तुझ्या घरी घेऊन चल. रात्रीचा काळोख वाढतोय. तुझी बायको मुलं वाट पाहत असतील. ब्राह्मणाला एरवी संकोच वाटला असता, तथापि त्या आजीबाईच्या बोलण्यात असा काही विलक्षण ओलावा होता की त्याने हसतच मान्य केलं. चला, माझ्या घरी माझ्या गरीब झोपडीत आपलं स्वागत आहे आजी, तो म्हणाला. देवानेच या रूपाने मला दिलासा पाठवला असावा अशी त्याच्या मनात भावना दाटली. दोघेही गावाकडे परत फिरले. वाटेत जरा कुठे खड्डा दगड आला तर ब्राह्मण तत्परतेने आजीचा हात धरून तिला सावध करत होता. त्याच्या मनात आशेचा एक छोटासा किरण पुन्हा उजळला होता. देव आपणहून मदतीला एखाद्याला पाठवत असेल तर? आताच जणू अनुभवाला आलं होतं. घराच्या उंबरठ्यातून ब्राह्मण आत शिरला तेव्हा त्याची पत्नी त्याचीच वाट पाहत असलेली दिसली. बायकोनं संध्याकाळचा तेलाचा दिवा पेटवला होता, पण घरभर अंधारच जास्त जाणवत होता. नवऱ्याबरोबर एक अनोळखी म्हातारीला पाहून ती चकित झाली. काय हो, कोण आहेत या? तिने आश्चर्याने विचारले. ब्राह्मणाने हळूच म्हातारीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर मंद स्मित होतं. तो म्हणाला, ही माझी आजी. आपली पाहुणी म्हणून आज रात्रभर इथे राहतील. म्हातारीला तोही आजी म्हणू लागला होता. पत्नी अधिक काही न बोलता नम्रतेने हसली. तिने पुढे येऊन आदराने त्या आजीबाईंचे चरण स्पर्श केले. या हो, आत बसायला या, म्हणत तिने ओसरीवरचा जुना चटई अंथरलेला पाठ लाकडी आसन पुढे केला. म्हातारी अडखळत येऊन आसनावर विराजमान झाली. मुलं आतल्या खोलीत खेळत होती. बापाला परत आलेला पाहून धावतच आली.
बाबा, मुलांनी आनंदाने बुचकळ्यात होऊन विचारलं. त्यांना वाटलं बाबा बाजारहून सामान आणूनच आला आहे. पण घरात परकी आजीबाई पाहून ते गप्प झाले. आईने त्यांना प्रेमाने जवळ घेतलं. ही आजी आहेत आपल्याकडे पाहुण्या आलेल्या, नमस्कार करा बघू, आईने सुचवलं. नागरिकता जपत मुलांनी लगेच हात जोडून नमस्कार केला. नमस्कार आजी. म्हातारीनेही त्यांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. सदा आनंदी राहा बाळांनो, ती प्रेमाने म्हणाली. आता घरच्या या अनपेक्षित पाहुण्यांचं आदरातिथ्य कसं करायचं हा प्रश्न त्या गरीब बाईपुढे उभा राहिला. घरात शिळेपाकही नव्हता. बरं, अंगणीची चिंचोळी बागही रिकामी. ती मनात म्हणाली, काहीही असलं तरी गरम पाण्याचा अंबिल तरी करावा. तिने नवऱ्याला हातवारे करून मुलांना घेऊन आडोसला जायला सांगितलं. स्वतः झटकन स्वयंपाकघरात शिरली. संपूर्ण घरात धान्याचा एकही दाणा आहे का हे शोधण्यासाठी तिने चुलीजवळच्या माठाकडे, मडक्याकडे नजर वळवली. हळूहळू अंधार दाटत होता. दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात तिने एका भांड्यात हात घातला. कण्या तरी थोड्या मिळाव्यात, ती स्वतःशीच पुटपुटली. पण हात टाकताच तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. जे भांड कालपर्यंत रिकामं होतं ते ओसंडून कण्यानं भरलं होतं. ती घाबरल्यासारखी बावचळून भांडे उचलून बाहेर आली. अहो, ऐका ना जरा इकडे या. ती नवऱ्याला दबक्या आवाजात हाक मारत होती. ब्राह्मण दाराशी येऊन उभा राहिला. पत्नीचे आश्चर्यचकित डोळे आणि हातातलं भरलेलं मडकं पाहून तोही चकित झाला. हे काय, कालच तर मडकं पूर्ण रिकामं झालेलं, आणखी कण्या आल्या कोठून, त्याने अचंब्याने विचारले. दोघांच्या नजरा आपसुकच आजीबाईंकडे वळल्या. आजीबाई गप्पच होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न तेज पसरलं होतं. ब्राह्मण दाम्पत्याला काही समजेना, पण ईश्वरानेच अन्नधान्य पाठवले या भावनेने त्यांचे डोळे पाणावले. पत्नीने ओंजळीतल्या कण्या देवळातील विठ्ठलाच्या मूर्तीला दाखवून मस्तकाला लावल्या. तिच्या तोंडून, देवा पांडुरंगा, तू वेळेवर धावून आलास, असे उद्गार निघाले. ब्राह्मणही मनोमन देवाचे आभार मानत होता. आजीच्या रूपात लक्ष्मीच निघाली की काय अशी शंका त्याच्या मनाला चाटून गेली, पण तो काही बोलला नाही. त्या रात्री सगळ्यांनी मिळून तातडीने तांदळाच्या कण्यांची पेज आणि अंबिल शिजवला. भुकेलेली मुलं, आई किती छान चव आहे म्हणत पोटभर खाऊ लागली. कित्येक दिवसांनी या कुटुंबाला पोटभर जेवण मिळालं होतं. ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीनेही घरात आलेल्या त्या अन्नाला देवाचा प्रसाद मानून तृप्त होऊन पोट भरलं. आजीबाईंनाही आग्रहाने जेवू घातलं. रात्री उशिरापर्यंत घरात हास्य आणि आनंद निनादत होता. अखेर दिवसभराचा थकवा आणि समाधान यांच्या संगमाने सगळ्यांची डोळे जड झाले. ब्राह्मण दाम्पत्य मुलांसह गाढ झोपी गेलं. पाहुणी आजीबाई ही देवाचे नामस्मरण करीत अंगणातच झोपी गेली. पहाटेची वेळ झाली तसे कोंबड्याने आरवायला सुरुवात केली. भगवतीचा अपूर्व प्रसाद मिळालेल्या त्या ब्राह्मणाच्या घरात आज अनेक महिन्यांनी शांत निद्रा लाभली होती. सकाळच्या कोवळ्या किरणांनी डोकावून देखील अजून कोणी पूर्णपणे जाग झालं नव्हतं. एवढ्यात अंगणात झोपलेल्या म्हातारीने हाक मारली. मुला, ऐकतोयस ना? ओठ बाळा. ब्राह्मण दडपून उठला. तो बाहेर अंगणात आला. त्याने पाहिलं तर आजीबाई लवकरच जागी झाली होती. ती त्याच्याशी काही बोलू पाहत होती. ब्राह्मण नीट ऐकण्यासाठी तिच्या जवळ गेला. आजी हसून म्हणाली, मुला, मला न्हाऊ घालायला सांगशील का रे? वृद्ध वयोमानामुळे तिला आंघोळ करणे कठीण होते. ब्राह्मणाने तत्परतेने मान हलवली. हो आजी, कशाला नाही? मग तो घरात जाऊन प्रेमाने आपल्या बायकोला हलवू लागला. अगं, ऐकलंस का? उठ ना लवकर, आपल्या आजीबाईंना आंघोळ घालायची आहे. पत्नीही निमिषात उठली. ती लगेच वाडग्यात पाणी गरम करायला लागली. लाकडं फुंकून चूल पेटवताना तिच्या मनात एकच विचार होता. काल अचानक जादूने भरलेले धान्य आजीबाईमुळेच आले असावे का? त्या आजीबाईंच्या ठाई काहीतरी दिव्य शक्ती असावी काय? या विचारातच तिने पाणी तापत ठेवले. इतक्यात अंगणातली आजीबाई पुन्हा ब्राह्मणाला म्हणाली, आज देवासाठी घावन घातल्याचा नैवेद्य कर. काहीही कमी आहे म्हणून नको म्हणू, रडगाणं गायचं नाही आता. तिचा सूर दटावणीसारखा पण मायेने भरलेला होता. ब्राह्मणाने ती आज्ञा शांतपणे ऐकून घेतली. त्याचे मन आता पूर्णपणे त्या आजीबाईंवर श्रद्धेने भरून गेले होते. जशी तुमची आज्ञा आजी, असे म्हणत तो घरातून भिक्षेच्या झोळीचा शोध घेऊ लागला. पत्नी पाणी गरम झाल्याची खूण देत होती. ब्राह्मणाने तिला सांगितलं, आपल्या आजीबाईंना विसावलंस का? त्यांना हळूहळू अंघोळीला मदत कर, मी काही वेळात परत येतो. आजीबाईच्या साक्षीने आणि आशीर्वादाने काही चमत्कार घडत आहे याची त्याला आता खात्रीच पटली होती. म्हणूनच तर काल नशिबानं भरलेलं मडकं त्यांना मिळालं. आज पुन्हा आपण देवाची पूजा करण्याचा सल्ला या आजीने दिला आहे. देव स्वतः या रूपात आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, अशी भावना त्याच्या अंतःकरणात रुजली. ब्राह्मणाने झटपट भिक्षेची पाटी आणि झोळी उचलली. एका हातात भिक्षापात्र आणि दुसरे हातात झोळी घेत तो देवाचं स्मरण करत बाहेर पडला. घर सोडण्याआधी एकवार त्याने अंगणात पाहिलं. आजीबाई अंघोळीची तयारी करीत होती आणि त्याची पत्नी तिची काळजी घेत होती.
ब्राह्मणाने दारात उभा राहून दोघींकडे पाहिलं व त्याच्या मुखातून नकळत प्रार्थना फुटली, हे गौरी माता, ज्येष्ठा गौरी, माझ्या घरी स्वयं येऊन बसली असशील तर मला आज भरभरून यश दे. गावातल्या पहिल्याच वेशीपाशी त्याला एक जण गरम भाकरी देऊ करत होता. पुढे गल्लीत एक गृहस्थ हाक मारून मुठभर तांदूळ देऊन गेला. ब्राह्मण आश्चर्याने बघतच राहिला. भिक्षेकरी ब्राह्मण पाहून कोणी इतका उदारपणा याआधी कधी केला नव्हता, पण आज जणू सर्वांचे हात खुले होत होते. 1.5 मात्रा न तासात त्याची झोळी धान्याने भरली. शिवाय कुचकटपणे नेहमी हाकलणाऱ्या एका साहुकाराच्या घरून तर त्याला तब्बल एक मोठी शिळगूळ मिळाली. हे तर चमत्कारच आहे, तो पुटपुटला. पिशवीभर भाकरी, तांदूळ, डाळ आणि वर एवढा गूळ. त्याचा विश्वास बसत नव्हता. आनंदाने भरल्या पिशवीकडे पाहत त्याने दोन्ही हात वर करून देवाचे आभार मानले. घराकडे परतताना त्याचे पाय जड झाले होते, झोळीचं ओझं सुखत होतं. वाटेत तो विचार करत होता, ही आजीबाई कोण असावी? दारिद्र्यामुळे होणारी माझी मुलं आणि बायकोची फरफट तिने एका रात्रीत दूर केली. माझ्या नशिबी आता आनंदाची पहाट दाखवली. त्याच्या मनात आजीबद्दल अक्षरशः भक्तिभाव आला. घरी येताच त्याने बायकोला हाक मारून आनंदाची बातमी सांगितली, बघ बघ, आज किती चांगली भिक्षा मिळाली. आपल्याला पाहिजे ते सगळं मिळालं, अगदी भरपूर. बायको धावतच बाहेर आली. त्याच्या हाती भरलेली झोळी तिने काठोकाठ अन्नानं सगळी भरलेली पाहिली. तिच्या डोळ्यात चमक आली. देवाची कृपा, अहो, इतक्या दिवसांनी घरात इतकं अन्न एकदम आलं. तिने पुन्हा एक वार देवाला नमस्कार केला. तेवढ्यात आजीबाई ही अंघोळीसाठी वस्त्र बदलून आटोपल्या आणि बाहेर आल्या. त्यांनी समाधानाने दोघांकडे पाहिलं. ब्राह्मण पुढे होऊन म्हणाला, आजी, आज तुमच्या आशीर्वादामुळेच माझी झोळी अन्नानं भरली. आता आपण गौरी पूजेची तयारी करूया. बायकोनेही होकार देऊन स्वयंपाकघरात नवीन आणलेल्या सामानाची मूळ उघडली. भरल्या पोटाने झोपलेल्या मुलांना कदाचित जेवणाच्या सुगंधानेच जाग आली. स्वयंपाकघरातून घावन भाजण्याचा सुगंध दरवळला आणि गुळाच्या पाकाचा गोडमीठ वास घरभर पसरला. मुलं डोळे चोळतच आईकडे धावत आली. आई, काय गोड वास येतोय? मोठ्या मुलाने नाकात सुगंध भरत विचारलं. आईने प्रेमाने त्याचं नाक चिमटीत पकडलं आणि हसत म्हटलं, आज गौरीसाठी नैवेद्य करतोय ना आपण, म्हणून हा घावन आणि गोड पदार्थ केलाय. आवडेल ना माझ्या बाळांना? लहान मुलंही तिथे उभं होतं. आपल्या घरी गौरी आली, तो चमकून म्हणाला. त्याच्या डोळ्यात अचानक आशा जागी झाली होती. बापाने पुढे येऊन मुलांना जवळ घेतलं आणि उद्गारला, हो रे, आपल्या घरची परिस्थिती देव माईने पाहिली. आपल्याकडेही गौरीची कृपा होणार आज. बघा, आई नैवेद्य तयार करते. चला, आपण पाहुण्या आजीबाईंबरोबर देवाची पूजा करूया. चिमुरड्यांना अजून नीट काही कळत नव्हतं, पण आईबापाला आनंदी पाहून तेही सुखावले. दुपारपर्यंत बायकोने झटपट घावन आणि घाटल्यासारखा गोड नैवेद्य तयार केला. वरण, भात, भाजी, पापड असा छान स्वयंपाकही केला. आटपाट नगरातलं ते गरीब घर जे कालपर्यंत उदास होतं, ते आज चैतन्याने उजळून निघालं होतं. आईनं स्वच्छ अंघोळ करून पुरणाचं नवं कपड नेसून गौरीच्या पूजेची तयारी केली. ब्राह्मणानेही आपल्या अंगात जुना पण स्वच्छ धोतर आणि उपर्ण परिधान केलं. जमिनीवर अंगणात छोटा रांगोळीने चौकोन काढून त्यावर गाईच्या शेणाचा सडा मारला. त्याच्या मध्यभागी तांब्याचा तामण ठेवला आणि त्यावर हळद कुंकू वाहून ठेवले. त्यांच्या गळ्यातील गणपती आणि तुळशीच्या मडक्यालाच त्यांनी गौरी समजून फुलांची माळ घातली. मुलांनी नवीन कपडे बदलले आणि आनंदाने गौरीच्या पूजेच्या गाण्यांच्या तालावर टाळ्या वाजवू लागले. ब्राह्मण पत्नीने लहानशा तांब्याच्या ताटात घावन आणि गोडाचा नैवेद्य ठेवला आणि गौरी समोर अर्पण केला. ब्राह्मणाने वेदमंत्र म्हणत ती पूजा पूर्ण केली. आजीबाई एकीकडे शांतपणे नमस्कार मुद्रा करत उभी होती. त्या क्षणी कोणास ठाऊक तिच्या डोळ्यात एक अद्भुत चमक होती. पूजा झाल्यावर ती पवित्र नैवेद्याची थाळी ब्राह्मणाने गृहलक्ष्मीच्या हाती दिली. तिने आधी थाळीला प्रदक्षिणा घालून तिच्या अंगणातील तुलसी वृंदावनाजवळ ठेवली आणि मग सगळ्यांना नैवेद्याचा प्रसाद वाटू लागली. आज तृप्तीचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. दुपारचं जेवण सर्वांनी एकत्र बसून आनंदाने केलं. लहान मुलं तर घावन आणि गोडाचा चविष्ट घास खाताना नाचतच होती. वा, आज इतकं छान जेवायला मिळालं. एक मुलगा म्हणाला, आपल्या घरी गौरी येणार म्हटल्यावर देवानेच जेवण दिलं आम्हाला, बघ. दुसऱ्यानं आनंदाने घोषित केलं. आईने प्रेमाने दोघांना जवळ घेतलं. हो रे बाळांनो, देव अगदी आपल्या जवळ असतो. फक्त आपण त्याला मनापासून हाक मारायची आणि चांगलं वागायचं. बघा, आपल्या संकटी धावून आला ना देव. ब्राह्मणाच्या डोळ्यांतही कृतज्ञतेच्या अश्रूंची लहर दाटली होती. संध्याकाळच्या सायंप्रार्थनेची वेळ आली होती. घरात दिवा लागला. आजीबाई ओसरीवर बसून काहीतरी जप करीत होती. अचानक तिने ब्राह्मणाला हाक मारली, बाळ, इकडे ये बरं. ब्राह्मण नम्रतेने तिच्याजवळ गेला. उद्या जेवणात खीर कर, आजीबाईने हसत सांगितलं. खीर? ब्राह्मण दाम्पत्याच्या चेहऱ्यावर चिंतेची रेष उमटली. खीर करण्यासाठी दूध लागणार होतं.
आपल्याकडे तर गाई म्हशी नाहीत, दुधाचा थेंबही घरी नाही आणि पैसेही शिल्लक नाहीत. ब्राह्मणाने कातर स्वरात विचारलं, आजी, पण दूध कुठून आणू? त्याची काळजी स्वाभाविक होती. आजीबाई डोळ्यांनीच दूर शून्याकडे पाहत मृदू आवाजात म्हणाली, तू काही काळजी करू नकोस रे. आता जागी हो आणि जितक्या गाई म्हशी हव्या तितके खूण तयार कर. तितक्या दाव्या आणून बांध आणि आज संध्याकाळीच गोरज मुहूर्तावर त्या गाई म्हशींची नावे घेऊन प्रेमाने हाका मार. बघ, त्या साऱ्या येतील धावत. ब्राह्मणाला तिच्या शब्दांचा अर्थ एका क्षणासाठी उमगला नाही. आश्चर्यचकित नजरेने तो तिच्याकडे पाहू लागला. म्हातारी कसली नावे सांगते, गायींची, म्हशींची? आपल्याकडे तर एकही जनावर नाही. तो अडखळत म्हणाला, पण आजी. ती लगेच उठून उभी राहिली आणि त्याचा हात हातात घेत समजावणीच्या स्वरात म्हणाली, वत्सा, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि सांगितल्याप्रमाणे कर. बघशील, आपला गोठा गायगुरांनी भरून जाईल आणि तुझ्या घरी दूधच दूध होईल. कालपासूनच्या चमत्कारांनी ब्राह्मणाचं मन आजीबाईंसाठी पूर्णतः भक्तिभावानं भरलं होतं. तिच्या प्रत्येक शब्दातली खात्री त्याच्या काळजात उतरत गेली. त्याने तत्परतेने हो आजी असं म्हणत पत्नीला मदतीला बोलावलं. दोघांनी मिळून घराच्या बाजूला रिकाम्या जागेत काही जुने काठ्यांचे खूण जमिनीत ठोकले. दाव्या बांधून तयार केल्या. मुलंही ही नवलाईची तयारी पाहून आनंदाने बघत होती. त्यांना कुणी सांगितलं नाही, कारण त्यांनाही उमजलं नसतं, पण वडील काहीतरी खेळ करताहेत असं वाटून ते टाळ्या पिटू लागले. सूर्य पश्चिमेच्या क्षितिजाकडे झुकला तसे आजीबाईने अंगणात उभं राहून सूर्याकडे नमस्कार केला. आता हाका मारायला हरकत नाही, ती ब्राह्मणाला म्हणाली. ब्राह्मणाचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने डोळे मिटून दृढ विश्वासाने हात दोन कुलपुरुषांसारखे तोंडाजवळ करून दिले आणि आत स्वरात उच्चारलं, ये गाई माऊली, ये माझ्या अंगणी. धेनू माई, आज माझ्या लेकरांसाठी, माझ्या देवासाठी ये ना. तो पुन्हा पुन्हा गायींना हाक मारू लागला. आवाज लयबद्ध होऊन गेला. पत्नीने आणि मुलांनी आश्चर्याने हे दृश्य पाहतच राहिले. काही क्षण काहीच घडलं नाही. सगळ्यांच्या कानात तिच्याच आवाजाचे प्रतिध्वनी घुमले. ब्राह्मणाच्या मनात एक क्षण शंका चटून गेली, पण पुन्हा त्याने पूर्ण शक्तीने हाक मारली, गाईमातानो, म्हशीनो, या हो, या आमच्या अंगणी. आणि काय आश्चर्य, दूर कुठून तरी गायींच्या हंबरण्याचा आणि गोठ्याच्या घंटानादाचा आवाज येऊ लागला. आधी हळू, मग स्पष्ट. मुलं दाराजवळ धावली. बाबा, गाई, ते उत्सुकतेने ओरडले. ब्राह्मण आणि त्याची पत्नीही दारात येऊन उभे राहिले. समोरून धुरळा उडवत खरंच काही गायी आणि म्हशी त्यांच्या दिशेने येत होत्या. 4 गायी, 2 म्हशी शांतपणे अंगणात शिरल्या. त्यांच्या गळ्यातल्या घंटा वाजत होत्या आणि डोल्यात वात्सल्य. त्या गायींनी सरळ येऊन जणू आपल्या जागेवरच तोंड घातलं. ब्राह्मणाने क्षणाचाही विलंब न लावता त्या तयार केलेल्या खुंटाना दोरीने गायींना बांधलं. मुलं तर उड्या मारू लागली. गोमाता आल्या आपल्या घरी, मुलगी म्हणाली. मुलगा तिच्याभोवती फिरून हसू लागला. ब्राह्मण पुढे सरसावला. त्याने एका गायीच्या कष्टाने दुभत्या ज्या एक पितळी घागर आईने आधीच आणून ठेवली होती ती पुढे केली. जादूने आलेल्या त्या गायी मुकाटपणे उभ्या राहिल्या होत्या. बायकोने पेला पुढे धरला आणि गायीच्या दिशेने तो नेला. ब्राह्मणाने हाताने गायीच्या पाठीवरून प्रेमाने शेक दिला आणि एक टोपली खाली ठेवून गायीचं दूध काढू लागला. भरगाभरा शुभ्र दूध धार धारून घागरीत पडू लागलं. बायको चकित होऊन पाहत होती. एव्हाना तिने दुसरी घागरही आणून ठेवली. गायीचं दूध भरून झालं तसे त्या 2ही घागरी ओतप्रोत भरल्या. त्यानंतर 2 म्हशींकडे तो वळला. म्हशीचं दूधही त्याने काढलं. इतकं दूध! पत्नी आश्चर्याने आनंदाने उद्गारली. मुलं तर त्या दूध पाहून टाळ्या वाजवत होती. आई, आपण आता दररोज खीर खाऊ का? एका मुलाने निरागसपणे विचारलं. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. गोठा भरून निघालेल्या त्या गायी म्हशींना चारा पाणी देऊन आजीबाईंच्या आशीर्वादाने ब्राह्मण कुटुंब रात्री विसावलं. त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांच्या घरचा गोठा जणू लक्ष्मीच्या रूपाने भरला होता. ब्राह्मणाच्या आईने दूध उकळत ठेवले आणि तिच्या डोळ्यात पाणी चमकलं. तिने 2 हात जुळवून आजीबाईंकडे पाहिलं. आपण देवाऱ्यातल्या समयसारखं अचानक प्रकाश आणलात आमच्या जीवनात, आजीबाई, ती गदगदून म्हणाली. आजीबाईंनी हात उंचावून आशीर्वाद दिला. त्या फक्त मंदस्मित करत होत्या. दुसऱ्या दिवशी भोर होताच बायकोने ओवाळणीची चांदीची वाटी काढून ठेवली. गोठ्यातून ताजी दूध काढलेली घागर भरली होती. खीर करण्यासाठी लागणारं वेलदोडे, तांदूळ, साखर, कैरी सर्व काही घरात होतं. स्वयंपाकघरातून लवंग, दालचिनीचा सुगंध दरवळत होता. तिने ओवाळणीच्या वाटीत थोडे अक्षता, हळद, कुंकू घालून देवीसमोर ठेवले. आजच्या दिवसाची पूजा सिद्धता पूर्ण झाली होती. ब्रह्ममुहूर्तावर त्या ब्राह्मणीने अंगणातच चूल पेटवली. तांदूळ, गूळ घालून गरम दुधावर खीर शिजू लागली. खिरीचा गोड सुगंध पसरण्यास वेळ लागला नाही. मुलांना तर त्याचा आनंद होतच होता, पण आज शेजारच्या घरातूनही कोणी म्हणाले, वा, चांगला गोड वास येतोय खिरीचा. दुपारी खीरपोळीचा देखणा नैवेद्य ताटात वाढला गेला.
मुलांनी ओटीच्या परडीत फूल, अक्षता आणि नारळ घेतला. गौरीच्या समोर तो नैवेद्य अर्पण झाला. आज तिसरा दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरीच्या पूजेसाठी सांगितलेला महत्त्वाचा दिवस होता. ब्राह्मण परिवाराने पूर्ण निष्ठेने पूजा आटोपली. खीरपोळीचा नैवेद्य देवाला दाखवून घरच्या सवाष्ण गृहलक्ष्मीला म्हणजे ब्राह्मणीला आणि आलेल्या सुवासिनीला भोजन दिलं. होय, आज त्या स्त्रीच्या आग्रहाखातर ब्राह्मण पत्नीने आपल्या शेजारची पदरात चिमुकलं बाळ असलेली सवाष्ण बाई ही घरी बोलावली होती. तिची ओटी साडीनारळाने भरली आणि तिला आग्रहाने खीर, पुरणपोळीचं जेवण घालून तृप्त केलं. त्या सवाष्णीच्या आशीर्वादांचा वर्षाव त्यांच्या कुटुंबावर झाला. ब्राह्मणाच्या पत्नीचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले होते. इतकी वर्ष ज्याची स्वप्न तिने पहिली नव्हती ते सारं काही घडत होतं. संध्याकाळी घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रमही थाटात झाला. शेजार पाजारच्या सुवासिनींना बोलावून भांगेत कुंकू भरलं गेलं. हस्तांदी देऊन त्यांना कुणकुणवाऱ्या खिरीचा प्रसाद दिला गेला. लहानग्यांनीही चमचमत्या शालू नेसलेल्या काकू मावशींकडे बघून टाळ्या वाजवल्या. घरभर मांगल्याचे वारे संध्याकाळी वृंदावनातील तुळशीला स्पर्शून खेळत होते. या सगळ्या गडबडीतही म्हातारी आजीबाई एक वेगळंच समाधान घेऊन कोपऱ्यात बसली होती. अखेर या आनंद सोहळ्याची सांगता करण्याची वेळ जवळ आली. रात्रीच्या पहिल्या प्रहरात आजीबाई उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर एक शांत, प्रसन्न भाव होता. तिने ब्राह्मणाला हाक मारली, मुला, आता मला पोचवण्याची तयारी कर. हे ऐकताच ब्राह्मण हबकला. त्याच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव पालटून गेले. तो कातर होऊन म्हणाला, आजीबाई, तुमच्या कृपेने आम्हाला आता सर्व काही मिळालंय. तुम्ही गेलात तर हे सारं काही क्षणात नाहीसच होईल की. आम्ही परत पूर्वीसारखे गरीब होऊ. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका अशी विनंती करतो. तो तिच्या पायांशी नतमस्तक झाला. आजीबाईंच्या हाताला धरून ब्राह्मणाची बायको आणि मुलंही जवळ आली. हो आजी, अजून राहा ना आमच्याकडे काही दिवस, पत्नीने गळा भरून विनंती केली. मुलं तर आजीच्या काठाला चिकटून रडू लागली. आजी, आम्हाला सोडून जाऊ नको ना. त्या वृद्ध सवाष्णीने डोळे मिटले आणि स्वतःलाच सावरत प्रेमाने सगळ्यांना समजावलं. मी थांबावं अशी तुमची इच्छा आहे हे मी पाहते, पण मुलांनो काळ आला आहे मला जायचा. ब्राह्मण अजूनही गयावया करत होता. तुमच्याशिवाय आमचं काहीही नाही आता, तुम्हीच सगळं भरभरून दिलत. आजीबाईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादाने तुझ्या घरात काही कमी पडणार नाही. मी आहे तोवरच सुख आहे असं समजू नकोस. परमेश्वराची कृपा तुमच्यावर सदैव राहील. आता त्या आजीचा चेहरा तेजाने उजळला. ती भावुक होत म्हणाली, तुला एक रहस्य सांगते. ज्येष्ठा गौरी म्हणतात ना, ती मीच होय. क्षणभर कोणालाच शब्द सुचेना. ब्राह्मण आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नव्हता. त्याने दचकल्यागत आजीबाईंना पाहिलं. पत्नीने ओठांवर हात ठेवला. मुलांना थोडं कळलं, थोडं नाही, पण त्यांनी ही आजी काही खास आहे याचा अंदाज घेतला आणि ते गप्प राहिले. ज्येष्ठ गौरी, गौरीमाता तुम्ही? ब्राह्मणाचं कंठ आवरू लागलं. तो आणि त्याची पत्नी एकदम तिच्या पायांवर कोसळले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा वर्षाव सुरू झाला. देवी माते, ते दोघे मानवर न करता पायांकडे पाहतच म्हणाले. त्यांच्या हृदयात अपार भक्तिभाव दाटून आला होता. गौरीसम रूपातल्या त्या आजीने दोघांना उठवलं. तिच्या स्पर्शात एक सुखद गारवा आणि अंगभूत बळ होतं. ती शांत हसत म्हणाली, होय, मीच गौरी. परमेश्वराने तुम्हाला संकटात पाहून माझीच पाठवणी केली होती तुमच्या मदतीला. तुमची श्रद्धा आणि तुमचं निरागस मन पाहून मला समाधान वाटलं. आता मला निरोप द्या. ब्राह्मणाने डोळे पुसले. देवीसमोर हात जोडून तो उभा राहिला. पत्नीनेही मुलांना हात जोडायला सांगितलं. हे देवी माते, तुमच्या कृपेमुळेच आमच्या दुर्दैवी जीवनाला कलाटणी मिळाली. ब्राह्मण कृतज्ञतेनं म्हणाला, एक शेवटची विनंती आहे देवी. तो लज्जत म्हणाला, आमच्यावर तुम्ही कृपादृष्टी ठेवलीच आहे. तुम्ही दिलेलं हे धन धान्य असेच अखंड वाढत राहावं, नासाडी न होता टिकावं यासाठी काही उपाय सांगावा. गौरीने आनंदाने मान हलवली. हो बाळा, मी आता जाणार तेव्हा माझ्याबरोबर या अंगणातला थोडा वाळू घेऊन तुला देते. तिने खाली वाकून अंगणातली थोडी वाळू ओंजळीत उचलली आणि ती ब्राह्मणाच्या हातावर टाकली. ही वाळू घरभर शिंपडून टाक. मापातल्या हंड्यात टाक, धान्याच्या मडक्यांत टाक, कपाट पेटीत आणि गोठ्यातही चौफेर टाक. या वाळूच्या कणांमध्ये माझा आशीर्वाद आहे. तू ते केलंस म्हणजे घरात कधीच कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही. ब्राह्मणाने त्या वाळूच्या कणांकडे वंदनीय दृष्टीने पाहिलं. त्याला जणू सोन्याचे कण हातात पडल्याचा भास झाला. तेवढ्या गौरीने पुढे होऊन भिंतीलगत ठेवलेल्या उभ्या पाटावर स्वतः बसण्यासाठी इशारा केला. ब्राह्मण दाम्पत्याने धावपळ करून पाट सजवला. हळद कुंकू वाहून उदबत्त्या लावल्या. सुवासिनी गौरीच्या पायांवर फुले वाहू लागल्या. त्या दिव्य स्त्रीने पाटावर विराजमान होताच ब्राह्मणाने निरोपाची औपचारिक पूजा सुरू केली. डोळ्यात आसवे घेऊन त्याने गौरीच्या पायांची भक्तिभावाने धुण्याची तयारी केली, पण ती त्याला नको म्हणाली. तुम्ही आधीच माझी खूप सेवा केली मुलांनो, आता फक्त प्रेमाने निरोप द्या.
गौरी प्रसन्न चेहऱ्याने त्यांना आशीर्वाद देत होती. तिने त्या कुटुंबाला शेवटचा उपदेश दिला, दरवर्षी भाद्रपद महिन्यात माझं आवाहन करा, माझ्या व्रताची नीट पूजा करा. मी तुम्हाला व्रत सांगते ती ऐका. सगळे कान देऊन ऐकू लागले. गौरी पुढे शांत दीर्घंभीर आवाजात सांगू लागली, भाद्रपदाच्या शुद्ध सप्तमीला तळ्याच्या पाळी जावं. तिथून 2 गोटे दगड आणावेत. घरी आणून ते ऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यांपैकी एका मोठ्या गोट्याला ज्येष्ठा गौरी आणि दुसऱ्या छोट्या गोट्याला कनिष्ठा गौरी मानावं. पहिल्या दिवशी त्या 2 गौरींची प्रतिष्ठापना करावी आणि प्रेमपूर्वक पूजा करावी. दुसऱ्या दिवशी त्यांना घावन आणि गोडाचा नैवेद्य दाखवावा. तिसऱ्या दिवशी खीर आणि पोळीचा नैवेद्य अर्पण करावा. कुणी सवाष्ण स्त्री असली तर तिला आमंत्रित करून तिची ओटी भरावी, तिला श्रद्धेने जेवू घालावं. संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकू वाहून गौरींची बोळवण म्हणजेच प्रेमाने निरोप द्यावा. असे कोणतीही न्यूनता न ठेवता दरवर्षी केल्याने कुटुंबाला अक्षय सुख आणि सतत संपत्ती लाभेल. गौरीचे शब्द ब्राह्मण कुटुंब मनावर कोरत होते. त्यांनी वारंवार मान डोलावली. आता गौरी प्रसन्न झाली होती. ब्राह्मणाने मग तिच्या चरणारविंदींची भावपूर्वक पूजा अर्चा केली. गंध, फूल, नैवेद्य वाहिला. हात जोडून कृतज्ञताभावाने तो म्हणाला, देवी माते, तुम्ही आमच्यावर जे उपकार केले ते आम्ही आयुष्यात विसरणार नाही. आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही नेहमी चांगले कर्म करू आणि इतर गरिबांना मदत करू. गौरीने आनंदाने त्याला आशीर्वाद दिला. पूजा संपली तसे ब्राह्मण दाम्पत्याने गौरीची क्षमा मागून निरोपाची प्रार्थना केली. मुलांनीही नतमस्तक होऊन देवीला प्रणाम केला. त्या दिव्या आजीबाईंनी प्रेमाने सगळ्यांकडे पाहिलं. दोन्ही मुलांना जवळ घेऊन डोक्यावर तिचा दैवी हात फिरवला. सुखी रहा, सदैव श्रीमंती लाभो आणि परमेश्वराची भक्ती असा वाढवत राहा, अशी शुभेच्छा तिने दिली. नंतर गौरीमाता ब्राह्मणाला म्हणाली, मला तळ्याच्या पाळी चालवत घेऊन चल बाळ, तिथून माझा रथ येईल मला घ्यायला. ब्राह्मण समजावून पुढे निघाला. सोबत तो आणि त्याची पत्नी दिवा घेऊन चालू लागले. ज्या पायवाटेने ती त्याच्या घरी आली होती त्या पायवाटेने तिने पुन्हा मार्गक्रमण केले. तळ्याकाठची पाळ दिसताच थांबून गौरीने आभाळाकडे पाहिलं. त्या रात्री चांदण्यांनी आकाश भरून गेलं होतं. शेवटच्या क्षणी गौरीकडून मिळालेला प्रसाद म्हणजे ती वाळू ब्राह्मणाने नीट कपाटात ठेवली होती. गौरीने आता शेवटचं स्मितहास्य करून त्या ब्राह्मणाकडे बघितलं. तिच्या देहाभोवती चमचमीत तेजवलय पसरलं आणि पहाटेच्या धुसर प्रकाशात ती अदृश्य झाली. ब्राह्मण परिवाराने त्या पाळीवरच देवीला शेवटचा निरोप दिला. त्यांच्या डोळ्यात भावनांचे मोती दाटले होते, पण अंतःकरण समाधानाने आणि श्रद्धेने परिपूर्ण झालं होतं. त्या दिवसापासून तो ब्राह्मण आपल्या कुटुंबासह दरवर्षी भावपूर्णतेने ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीचे व्रत करू लागला. ज्येष्ठ गौरीची कृपा असल्याने त्याच्या घरात कधीच काही कमी पडलं नाही. दारिद्र्याची जागा सुखद समृद्धीने घेतली. गावातही इतर लोकांनी हा व्रताचा प्रसंग ऐकून त्यांच्याकडून हळूहळू गौरीगणाच्या गौरीपूजनाच्या परंपरेची सुरुवात केली. या कथेत त्या गरीब ब्राह्मणाच्या श्रद्धेमुळे स्वयंदेवीनी प्रकट होऊन त्याला कृपादान दिलं. संकटात सापडलेल्या भक्ताला ईश्वर नक्कीच मदत करतो, हा धडा आपल्याला यातून मिळतो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण. तर मी आशा करते की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार.